सुनेत्राताई पवार या कुटुंबियांच्या सदस्य आहेत. पवार कुटुंब त्यांनी वाढवलंय. मात्र शरद पवार म्हणतात की त्या बाहेरच्या आहेत, मूळ मूळ बघा आणि त्या बाहेरच्या आहेत. कसं बघता या वक्तव्याकडे? सर म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती. हे राजकारणाच्या प्रक्रिया चालू असतात. शेवटी तुमचा पक्ष फुटला तर इतकं त्याचं तुम्ही मनाला लावून घेतलेलं आहे की तुमच्या घरातल्या सुना सुद्धा तुम्हाला आता परक्या वाटायला लागलेल्या आहे. हे दुर्दैव आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. रोहित पवार म्हणतात की सर्वात जास्त घराणेशाहीचा जो पक्ष असेल तर तो भाजप आहे. हे मला वाटतं रोहित पवारांनी अंतर्मुख होण्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला संधी कोणामुळे मिळालेली आहे? घराणेशाहीमुळे तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. हे विसरून कसं चालेल? नाशिकच्या जागेचा तिढा सुटलाय का? तुम्ही जसं म्हटले की ना भुजबळ ना गोडसे आता दुसऱ्या उमेदवार लोक स्वीकारतील, तसं ठरलंय का आता? नाही, आता ती चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर अंतिम निर्णय करतील. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नाही, पॅलेस्टाईनचा झेंडा फडकणं ही अतिशय गंभीर बाब होती आणि असे प्रकार जिल्ह्यामध्ये तरी आपण खपून घेणार नाही. जिल्ह्याचं जे सामाजिक आणि जे एक समतेचं वातावरण आहे, ऐक्याचं वातावरण आहे, ते कोणी त्याच्यामध्ये विघ्न आणणार असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. याच्यामागे कोण आहे, कोणाचे षडयंत्र आहे याच्या संदर्भात त्याचा छडा लावून अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आपण केलेली आहे.